हा बघा भोसते घाट ना प्रो एकदम क्वालिटी सीन आहे भाई. क्वालिटी. आणि जी समोर दिसते ती जगबुडी नदी. विषय काय झालाय, अख्खा भरणा फिरतो आम्ही पण आम्हाला कुठं भजी भेटत नाही. टंचाई मोठी आहे भजीची. टंचाई आहे. कांदा महागलाय वाटतं. हे अख्ख्या भारताचे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. हा आमच्या इथला जगबुडी नदीचा पाणी बघा. आता जरा कमी आलंय. पहिल्यांदा ह्या ब्रिज वरून जायचं. हा जुना ब्रिज आहे. हा एकच ब्रिज होता ट्रेनला जायला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललोय भोसते घाटात. जास्त टाइमपासला चाललोय. आता निघालोय. तुम्हाला माहित असेल की आपण 100 डेज चॅलेंज घेतला, म्हणजे प्रत्येक दिवशी एक ब्लॉग अपलोड करायचा असं चॅलेंज आहे तो. तर जरा त्याला सपोर्ट करा, तुमच्या भावाला मोठं करा. आता आपण चाललोय डेव्हिल शेटकर, कारण शेट माणूस फोन उचलत नाहीत. झोपला असणार फिक्समध्ये. त्याला उठू आणि तिथून मग भरण्यात जाऊ, जरा खाया प्यायला घेऊ आणि पद्धतशीर येऊन मग भोसते घाटाचा तुम्हाला नजारा दाखवतो. ओके. आणि आता वातावरण बघा कसं झालंय, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस आता म्हणजे येऊन जाऊन पाऊस आहे. येतोय जातो येतोय एक सर येते सरीवरचा पाऊस आहे, म्हणून काही टेन्शन नाही. चाललो आता ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. आता पाऊस पडायला लागला रे भाई. 5 मिनिटापूर्वी मस्त ऊन पडलेलं. आता म्हणलं बघा गाडी वगैरे सगळे काढले, रेडी होतो आपण. आता म्हणलं जाऊ मस्त की जरा एन्जॉय करू. पावसानं अख्खी वाट लागली एक प्रकारे. बघू आता थांबल्यावर जाऊ. बघा आला परत खिडकीतून उडी मारून. काय करायचं भाई, घरात गप बस ना. बघा पाऊस, बघा पाऊस बघा. तिकडनं आला रे, लय जोरात आलतो. तिकडनं केवढा जोरात येतो. फुल बारिश, पण आपण नाडणार ना भाई. हे बघा रेनकोट घेतलाय, तिथं हेल्मेट घेतलाय आणि आपण निघणार. मित्रांनो हा बघा भोसते घाट ना प्रो एकदम क्वालिटी सीन आहे भाई. पाऊस पडून गेला आणि तिकडे बघा नदी बघा, नदी खालची. आणि या भोसते घाटातला काय सीन तुम्हाला इथं थांबून दाखवतो. आता काय विषय कसं काय सिनरी दाखवतो, सिनरी. आणि माझ्यासोबत आमच्या वाडीतला दुसरा वाघ मागा दिसतोय तो. एक आहे, एक कुठे गेला तर तुम्हाला सांगतो, जरा थांबून सांगतो. ओके. तर मित्रांनो आता पोहोचलोय भोसते घाटात. आणि डेव्हिल शेट सध्या भात लावणीचं सीझन आहे म्हणून भात लावायला व्यस्त होते, म्हणून ते आता आपल्यासोबत येऊ शकले नाहीत. ओके. आता तुम्हाला भोसते घाटातला सीन दाखवतो भाई. इथून दिसणार भोसते घाट. हा बघा क्वालिटी. आणि जी समोर दिसते ती जगबुडी नदी. बघा. नाही बाबा तू सुपरमॅन आहे, जिथनं उडी टाकल्या वाचशील तू. टाक उडी टाकचेल, लाईव्ह रेकॉर्डिंग करतो. खाली खोल बघा किती आहे खाली. रोड आहे. हो रोड आहे खाली. सीन. तर मित्रांनो आता इथून निघालो आम्ही. आता चाललोय भरण्यात. ह्याला फेम द्या ह्याला. डायरेक्ट आता भरण्यात जरा खाया प्यायला घेतो मस्तपैकी. पुढे कंटिन्यू करा. आमचा भोसते घाट सीन बघा फास्ट मध्ये. ओके चला. तर मित्रांनो आता आम्ही आहोत भरण्यात. हा भरण्याचा ब्रिज वर दिसतोय तो, आणि आता आम्ही ब्रिज खाली थांबलोय. मित्रांनो आता विषय काय झालाय, अख्खा भरणा फिरतो आम्ही पण आम्हाला कुठं भजी भेटत नाही. हा 4-5 दुकानं फिरून झाला भाई. एका दुकानात पण भजी नाही. टंचाई मोठी आहे भाई, भजीची टंचाई आहे. कांदा महागलाय वाटतं. विषय आता बघू, नाही तर मग वडापाव घेऊन जायला लागेल. आणि हा भरण्यातला फेमस नवभारत हायस्कूल. जे इथले त्याने सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हे अख्ख्या भारताचे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. हा भरण्यातला त्यांचा छानसा पुतळा आहे. आमचा हा भरणा. हा आमच्या इथला जगबुडी नदीचा पाणी बघा. आता जरा कमी आलंय. पहिल्यांदा ह्या ब्रिज वरून जायचं. हा जुना ब्रिज आहे. हा एकच ब्रिज होता ट्रेनला जायला. ह्या ब्रिज वरून पाणी क्रॉस व्हायचं. पाऊस लागला की जातो मान्य आहे, पण आता जरा पाऊस कमी आहे म्हणून पाणी कमी आहे. ओके. जगबुडी नदी दाखवणं इज नेसेसरी, कंपल्सरी आहे, कारण खेडच्या माणसांना त्यांचा स्टेटस समजला पाहिजे ना, पाणी भरतोय का नाही. ओके चला. बघा वडापाव घेतलेत, भाऊनी पण घेतला. आणि खोपीपाट्यावरचा सगळ्यात म्हणजे खेडचा सगळ्यात टॉपचा वडापाव झोला 1 रुपया. खोपीपाट्यावर आहे. आणि गर्दी बघा किती. गाड्या बेकार थांबल्या ते बघा. ओके. कधी आलास तर ट्राय करा, मस्त चव आहे.
आत्ताच घरी पोहोचलोय, पाऊस होता म्हणून शूट नाही करायला भेटला. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला मोठं करा. टेक केअर. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये.